आणि ब्राह्मण ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्या सानिध्यात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळं श्रेष्ठ उत्तम योग्य असा वैदिक संस्कार आपण करत आहोत, जो प्रत्येक ठिकाणी होत नाही, या पद्धतीने होत नाही। तो माझी जशी ऐकत आहे, मला जो योग्य वाटत आहे त्याप्रमाणे मी ही कन्या प्रदान करताना करत आहे। माझ्या कामानिमित्त जेव्हा मी घराच्या बाहेर जात असे आणि बाहेर गेल्यानंतर बाहेरून थकून घरात आल्यानंतर निशिगंधाला आवाज दिला की त्या क्षणाला निशिगंधा माझ्यासमोर यायची आणि विचारायची, बाबा काय हवं? परंतु यानंतर एक क्षण आता अजिबात वाटलेला नाही। म्हणून माझा आत्मा माझ्या काळी जे तुम्हाला प्रदान करत आहे, तिचं तुम्ही पालनपोषण करा। अगदीच खूप उत्तम आणि सौख्य नाही, पण तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ द्या, पण ते आनंदाचे असू द्या। ही जबाबदारी तुमची आहे, परंतु तुमच्या आईवडिलांची सुद्धा आहे। म्हणून तुम्हाला मी प्रार्थना करतोय, हे बरा तुम्ही तो पालनपोषण शांत चित्ताने आनंदाने करा, म्हणून तुमची प्रार्थना करतायत। दोघांनी म्हणायचं आहे, काका निशिगंधा नामनी जावयांकडे बघा, इमाम कन्याम यथाशक्ती विभूषिताम अत्रि गोत्राय अक्षय वर्मणे वराय ता विप्र समाश्रय। साधुशास्त्री अक्षराव हे प्रार्थना करतायत। निशिगंधा नावाची कन्या आमच्या गोत्रातून तुमच्या गोत्रातून परावर्तित केली आहे, अत्रि गोत्रामध्ये तुमच्या ही कन्या प्रदान केलेली आहे। समाश्रय, हिला तुम्ही आश्रय द्या। आश्रयाचा अर्थ आश्रित नाही बरं, आश्रित म्हणजे आश्रित व्यक्ती वेगळी असते आणि आश्रय म्हणजे काय, तर तुमच्या कुलस्त्रियांना तुमच्या कुळामध्ये आईला जो मान आहे, आत्याला जो मान आहे, आपला जो मान आहे, तो मान तुम्ही या माझ्या कन्येला द्या। त्या दोघांना सुद्धा विनंती करतात की ही कन्या सून नाही, तर मुलीप्रमाणे तुम्ही पालनपोषण करा। करणार ना? आश्रय देणार ना? तुमचा उजवा हात मुलीच्या म्हणजे पत्नीच्या उजव्या खांद्याला स्पर्श करा। दक्षिण स्कंदन संप्रुषण सेवांकडे बघा, उजवा खांदा त्यांच्याकडे बघा। आश्रय देणार ना? आनंदी ठेवण्यासाठी पहिले आपण अलंकार केले। अलंकार म्हणजे फक्त तुमचेच नाही, त्यांनी आणलेले अलंकार। मंगळसूत्र गळ्यामध्ये किती होतं याला महत्व नाही, एक असो, दोन असो, तीन असो, त्याला महत्व नाही। मंगळसूत्रामध्ये सुवर्ण किती आहे यालाही महत्व नाही, मंगळसूत्रामध्ये काळी मणी किती आहे हे महत्वाचे आहे। या कलियुगामध्ये एका अविवाहित मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या मंगळसूत्रामध्ये बदलत असतो। म्हणून सालंकृत कन्यादान या ठिकाणी करताना त्यांनी सांगितलं आहे की 100 गुणांनी युक्त अशा कन्या तुम्हाला दिलेली आहे। धर्माप्रमाणे आजच्या क्षणापर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी आमची होते। धर्म काय सांगतो, एकदा गृहस्थ आश्रमात प्रवेश केल्यानंतर या मुलीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची आहे, हे धर्म सांगतो। जे तुम्ही आचरण करा। अर्थ म्हणजे काय, फक्त पैसा कमवणे नाही, तर त्याचा योग्य विनियोग करणे। लहानपणापासून आमच्या मुलीला लहान असताना कधी फ्रॉक लागला, आपली शाळेचे वह्या पुस्तक लागले, त्या क्षणाला आम्हाला जरी मिळालं तरी चालेल, म्हणून त्या मुलीला त्या क्षणाला आम्ही दिलेला आहे। परंतु यानंतर आता गमतीत आम्ही सांगत असतो की मोबाईलच्या रिचार्जपासून गाडीच्या पेट्रोलपर्यंत सगळं खर्च अक्षरावर तुम्हाला बघायचं आहे। त्याला माझा अर्थ आणि कामाचरण करणे म्हणजे फक्त संतती निर्माण करणे हे अजिबात नाही। एक परस्त्री आपली पत्नी झालेली आहे, योग्य अशी सुलक्षणी, तिला सोसवेल, जाणवेल, समजेल, रुचेल, आवडेल असं आचरण आपलं असणं त्याला म्हणतात कामाचरण। हा विश्वास तुमच्यावरती आहे, या भूतलावरती अक्षरामध्ये तुझं कोणतीच व्यक्ती नाही जी माझ्या पश्चात तुझा सांभाळ करू शकेल असं मुलीला ते सांगताय। म्हणून त्यांनी सांगितलं, यस्व या धर्मचरितव्य असो अनयास धर्मेच अर्थेच कामेच, या 3 पुरुषार्थांचं आचरण तुम्ही याच स्थिती समवेत करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। करणार आचरण। सासू सासऱ्याकडे बघा, त्यांना विश्वास वाटेल या पद्धतीने बघा। अहम नाति जरामि त्रिवारः